स्पेशल फालुदा, खजूर जूस, बासुंदी, लस्सी, पेंडा चौक, विजापुर वे सोलापुर। यहाँ पर पद्मशाली समाज की संख्या ज्यादा है। जो राम को लाएंगे हम उसको लाएंगे। भाजपला आपण मोदी सरकार। आम्ही प्रियंका शिंदे। आपण पहिल्यापासून बीजेपीलाच आहे। देशाच्या हिताच्या हिंदुत्वासाठी योग्य दिशेने जे मार्गक्रमण देश करतात ते योग्य दिशेने करते आणि हिंदुत्वासाठी मोदीच्याकडे बघून मतदान मोदीलाच करणार मतदान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यापासून लेडीजला खूप सुविधा झालेला आहे। लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। लोकसभा चुनाव की चर्चा दिन ब दिन बढ़ती ही चली जा रही है। सोलापुर की अगर बात की जाए तो सोलापुर में 7 मई को मतदान होना है। मतदाता ये तय करेंगे कि सोलापुर का खासदार कौन होगा। आखिर किसको सोलापुर की जनता लोकसभा पहुंचाएगी, दिल्ली पहुंचाएगी, ये तो चुनावी नतीजे ही बताएंगे। लोक प्रधान न्यूज चैनल की टीम लगातार जनता से ये जानने की कोशिश कर रही है कि जनता के मन में आखिर चल रहा है क्या, जनता के मन में कौन सा खासदार है और जनता किसको मतदान करेगी। हम सोलापुर शहर के नीलम नगर इलाके में इस समय पहुंचे हैं। यहाँ पर पद्मशाली समाज की संख्या ज्यादा है। इस साल लोकसभा चुनाव में पद्मशाली समाज किसके साथ है, क्या राम सातपुते के साथ वो रहेगा, क्या प्रणीति शिंदे के साथ वो रहेगा, क्या तीसरा पर्याय वो चुनेंगे, ये हम जानने की कोशिश करेंगे। तो चलिए जानते हैं जनता से कि उनके मन का खासदार कौन है, आखिर यहाँ की जनता किसको मतदान करेगी, किसको वोटिंग करेगी। मतदान आहे कुणाला वोटिंग करणार? राम सातपुते। कशाला? बीजेपी। कशाला बीजेपी? जो राम को लाएंगे हम उसको लाएंगे। या याच्यावर ना आम्ही बीजेपीला मतदान करणार। प्रणीती शिंदे चांगलं काम केले। आमचा नेता एकनाथ शिंदे आहे ना पण। आता लोकसभाचं मतदान सुरू आहे, कोणाला वोटिंग करणार आपण, काँग्रेस का बीजेपी? बीजेपी कशाला? सोय करायला लागणार। बीजेपी काय सोय केली? करायला लागणार, रोड करायला लागणार। देशाच्या नेतृत्वात जे मोदींनी जे काम करतात ते जे आपलं पूर्ण गाजते आणि देशाच्या हिताच्या हिंदुत्वासाठी योग्य दिशेने जे मार्गक्रमण देश करतात ते योग्य दिशेने करते आणि हिंदुत्वासाठी मोदीच्याकडे बघून मतदान मोदीलाच करणार मतदान। प्रणीती शिंदेला पण आहेत की 3 टर्मचे आमदार आहेत। त्यांचे काही स्मार्ट काम नाहीत असले। त्यांना तुम्ही एका ताईंना विचारा की तुम्ही असले लोकांसाठी कामासाठी काय केलं। गृहमंत्री होते देशाचे सुशील कुमार शिंदे साहेब, त्यांनी सोलापूरसाठी काही केलं? काही केलं नाही सोलापूरसाठी। ते आणलं ते त्याच्यामुळे खूप उष्णता वाढली। जे प्रकल्प आणलं, एनटीपीसी जे प्रकल्प आणलं ते योग्य काय आपलं देशासाठी काही योगदान नाहीये त्यांचं, म्हणजे सोलापूरसाठी सुशील कुमार शिंदेचं काही योगदान नाहीये। आपण मी पण बीजेपीला वोट करणार। बीजेपीला वोट करणार मी पण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यापासून लेडीजला खूप सुविधा झालेला आहे। तसेच गोरगरिबांना आवास योजनेची पण खूप सोय झालेली आहे। आपलं सोलापूर पण खूप असं दारिद्र्य रेषा होतं, पण प्रधानमंत्री नाही का जेव्हापासून लोन देऊ लागले तर इथं पण बिल्डिंग उभारू लागलेत। आपलं काय नाव? महादेव वडकिले। कुणाला करणार वोटिंग? प्रणीती शिंदेला का राम सातपुतेला? बीजेपी का काँग्रेस? आम्ही काय बीजेपीच घालू शकाल बघा, कारण त्यांनी सगळं सोय सुविधा केलेलं आहे, सुधारणा थोडीशी झालेली आहे आणि काय ते मत त्यांच्यापासून सगळं होणार आता। परत ते घरकुलसाठी त्यांनी योजना केलेल्या आहेत। असं पहिले काही नव्हतं काँग्रेस पक्षामध्ये की याच्यामध्ये आता झालेली आहे, म्हणून आम्ही बीजेपीला मत घालू शकाल। आता सध्या लोकसभेचा निवडणूक सुरू आहे, 7 मेला मतदान होणार। ओके, एका प्रणीती शिंदे आणि राम सातपुते, आपण कोणाला वोटिंग करणार आहे? आपण पहिल्यापासून बीजेपीलाच आहे। बीजेपी। काय विकास केले बीजेपी? विकासचा मतलब नाही आणि ते वरचं बघून आम्ही मतदान करणार। प्रणीती शिंदे केलेत की चांगलं काम? ते मध्ये आहेत ना, मध्ये आहे। झालं नाही का? थोडस झालं, नाही म्हणत नाहीये, झालेलं आहे। बीजेपीला करणार आपण मी बीजेपीला। कशाला? काम चांगलं केलं, काँग्रेस का केलं काम सांगा तुम्ही। मग रोड केलं नाही, काय बी नाही करत सांगा। सोलापूर मध्ये सुशील कुमार शिंदे काय केलं सांगा मला, काय बी नाही केलंय। मग
बीजेपीचे काम अजून चांगलं करायला येतं. मग यांनी काय कामं केलं सांगा. सोलापूर असूनही काय काम केलं काय बी नाही. आता लोकसभा इलेक्शन सुरू आहे. एक काँग्रेस आहे आणि बीजेपी. कोणाला मत करणार आपण? बीजेपी. कशाला बीजेपी? चांगला आहे म्हणून बीजेपी. चांगला आहे म्हणून. काय केले चांगले काम? काय केलं म्हणून सगळं चांगलंच आहे. सगळे लोक चांगलंच आहे म्हणाले. त्यासाठी चांगलंच आहे. चांगलंच रोड हे सगळं चांगलंच करायला लागलं. आता सध्या लोकसभेचा निवडणूक सुरू आहेत. 7 मेला मतदान होणार आहेत. एखादा राम सातपुते भाजपकडून आहेत, परिणिती शिंदे काँग्रेसकडून. कुणाला आम्ही हे सातपुतेला लावणार. सातपुते हो 100% वादळ नाही आल्या अगोदर पासून तेच आहे. हो काँग्रेसचे शब्दच नाही माझ्याकडे. आपण मोदी सरकार सातपुतेला. परिणिती शिंदे विकास केला नाही. आम्हाला भाजप भाजपच पाहिजे आम्हाला. काय काय करेना त्यांच्या मनात भाजपच आहे. त्याच्याबद्दल आम्ही कोण काय असे ते विचार करतो. लहानपणापासून आम्हाला तेच शिंद आहे आणि त्यांनाच देणार आम्ही. वाटच नाही ना. आपण साहेब नमस्कार बोला. लोकसभाचं निवडणूक सुरू आहे सध्या. एका वेळे काँग्रेसकडून परिणिती शिंदे आहेत आणि भाजपकडून राम सातपुते. कोणाला आपण वोटिंग करणार? आम्ही परिणिती शिंदे. आम्ही एकटे म्हणतो आज. कशाला परिणिती? केलं म्हणून परिणिती शिंदे. 1 नंबर काम. लोकांचे नाव आले तर थोडे लोकांचे नाव आले आमचे येतात ना. कुणाला केलं आपण? हे आपलं मन कोणाचा घालायला त्यांना घालतात. कोणाला घालायचं त्यांना घालतो. आपलं मन तवा देव कसा घालतो घालतो काय झाला. पहिलं नाव तर रुक्मिणी. आजी काय नाव आपलं? रुक्मिणी. सध्या लोकसभा चुनाव सुरू आहे. कोणाला मतदान करणार? बीजेपीला काँग्रेसला? भाजपला. भाजपला. कशाला भाजपला? विकास केला का भाजपने सोलापूरचं? हा केले. काय केलं? आता काय सांगावं मी. तुम्हाला पेन्शन भेटतात का? पेन्शन भेटते भेटते. मतदान करतो तुम्ही दरवर्षी? वोटिंग करतात का? कोणाला करतात? त्यांना भाजपला. भाजपला ना. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय. स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.